हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो बघा, आजचा दिवस जो आहे तो खूपच स्पेशल आहे. ॲक्च्युली आज आहे चिवचा डान्स आहे आणि मला तिला रेडी पण करायचं आहे. त्यामुळे मी घरातली सगळी कामे जी आहे ती पटापट आवरून घेतली आणि मला जरा थोडं बाहेर पण जायचं होतं, म्हणून मग बाहेर पण मी जाऊन आली. ॲक्च्युली तिचं काही असं थोडं छोटं मोठं सामान होतं, तो आणायचं होतं. आणि काल रात्री बघा, म्हणजे 2 दिवसापासून इतकं वारा सुरू आहे की कायच सांगू तुम्हाला. तर काल रात्री ना ही कुंडी म्हणजे मी इथे स्टँडवर ठेवली होती आणि हवेनी म्हणजे पडली खाली आणि फुटून गेली. आणि आता मला हे जे आहे ते रिपोर्ट करावे लागेल. आणि सध्या तर माझ्याकडे आज अजिबातच वेळ नाही. ॲक्च्युली आज भरपूर म्हणजे मला चिवला रेडी पण करायचं आहे, त्यानंतर सायंकाळी तिचा प्रोग्राम पण बघायला जायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे ॲलोवेरा, ॲक्च्युली याला असं कशाचं म्हणजे बी आलेलं आहे ते समजलेलंच नाही. आणि माहिती नाही, तुम्हाला काही आयडिया असेल तर तुम्ही मला सांगा की हे कशाचं म्हणजे असं फळ आलेलं आहे इथे. त्यानंतर बघा, म्हणजे वेळ असो किंवा नसो, वेळ तर काढावंच लागते. आणि कसं आहे ना, आता ऊन इतकी तापत आहे की खूपच जास्त. आणि एक जरी दिवस झाडांना पाणी वगैरे नाही दिलं तर मग ती झाडं, काही झाडं जी आहेत ती म्हणजे जीव सोडल्यासारखी करतात. त्यामुळे झाडांची केअर रोजच करावी लागणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप काळजी घ्यावी लागते झाडांची. सो बघा, मी 15 दिवस झाले म्हणजे यांना खत दिलंच नव्हतं आणि लिक्विड फर्टिलायझरच देत होती. म्हटलं आज जे आहे झाडांना खत घालून देते. आणि मी जिओ मॅन्युअर म्हणून असं खत ऑर्डर केलं आहे आणि तेच मी 15-15 दिवसानंतर जे आहे झाडांना देत असते. आणि आता बहुतेक 15 ते 20 दिवस निघून गेलेले आहे आणि मी खतच दिलं नाही. म्हटलं आज झाडांना छान खत देऊन देते. आणि खत देता देताच माझ्या म्हणजे असं लक्षात आलं की लक्ष गेली आणि मला इतकं वाईट वाटलं आणि तुम्हालाही सांगायला इतकं दुःख होत आहे की काय सांगू तुम्हाला. सो बघा, मी एवढी एक्सायटेड होती की या माझ्या जास्वंदाच्या झाडाला इतकी छान कडी आलेली आहे आणि इतकं छान ब्राऊन कलरची कडी आली होती. आणि याच्या फूल उमलण्याचं जे आहे ते मी इतके आतुरतेने वाट बघत होती. पण काय माहिती नाही, माझ्या नशिबात हा फूल उमलताना बघण्याचं म्हणजे वेळच नव्हता. सो बघा, म्हणजे कालच्या हवेमध्ये कुंडीच नाही फुटली तर या झाडाचं पण नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि याची कडी तुटून पडली. आणि मला खरंच तुम्हाला सांगताना इतकं दुःख होत आहे, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे पाणी आलेलं आहे. म्हणजे मला हे बघूनच इतकं रडायला आलं की म्हणजे मी एवढ्या आवडीने म्हणजे झाडं लावते, एवढी केअर करते आणि असं काही घडलं तर मग खूपच म्हणजे वाईट वाटते. आणि मी इतकी म्हणजे खुश होती की याला छान असं ब्राऊन कलरचा फूल येणार. आणि मी म्हणजे इतकं म्हणजे विचार केला होता फ्युचरमध्ये मी फूल तुम्हाला पण दाखवणार. पण सगळं जिथल्या तिथेच राहिलं. त्यानंतर हे गुलाबाचं काही दिवसांपूर्वी याला पण इतके छान फुलं आले होते आणि ते पण माकडाने खाऊन घेतलं होतं. म्हणजे मी इथे इतकी डिमोटिवेट झाली की खूपच जास्त, म्हणजे असं आपण एवढ्या आवडीने झाडं लावलं आणि असं काही घडलं तर खूपच वाईट वाटते. त्यानंतर चला, असो, अशा गोष्टी तर घडतच असतात. त्यानंतर बघा हे कढीपत्त्याचं झाड, याला इतकं म्हणजे इतकी छान ग्रोथ होत आहे. याला मी उन्हात ठेवली आणि इतकी छान ग्रोथ होत आहे त्याची की खूपच जास्त. त्याला नवीन नवीन ब्रांचेस जे आहेत ते येऊन राहिलेले आहे. त्यानंतर एक छोटूसं म्हणजे जो आहे तो मी कढीपत्त्याचं झाड या छोट्या बाउलमध्ये लावली होती आणि त्याला पण इतकी छान ग्रोथ होत आहे की खूपच जास्त. आणि हे पालक बघा, ही पालक मी आता याचे सीड्स जे आहे ते तयार करून घेणार आहे, म्हणून मी त्याला कुंडीमध्येच ठेवलेली आहे. आणि त्यानंतर सदाफुलीला पण इतकी छान फ्लावर्स आलेली आहे की खूपच जास्त. आणि चला आता, म्हणजे 1 वाजलेला आहे. चिवला मला 2:30 वाजता जे आहे ते शाळेला सोडायचं आहे आणि तिची तुरतुर इतकी सुरू होती की मम्मा रेडी करून दे, रेडी करून दे. म्हणून म्हटलं तिला थोडी रेडी करून देते. आणि तिचा फ्रॉक जो आहे तो थोडा लूज होता आणि फ्रॉक जो आहे मी म्हणजे थोडा टाईट केला, म्हणजे हातानेच त्याला 1-2 शिलाई मारून घेतली. म्हटलं की म्हणजे थोडा म्हणजे जर टाईटही झाला तर हाताने काढता येणार. आणि डान्स वगैरे करताना कसं आहे ना, ड्रेस वगैरे चांगलं असं फिटिंगचं असलं तर डान्स करण्यासाठी सुद्धा कम्फर्टेबल असते. सो तिला थोडं लूज झालं होतं म्हणून मग त्याला छान फिटिंग करून घेतली. आणि ते साधासुद्धा मेकअप जो आहे तो करून देत आहे. तसंही तिचं रोजचंच म्हणजे तिची जी आहे तुरतुर सुरू होती की मम्मा मेकअप करून जायचं आहे, मेकअप करून जायचं आहे. आणि ती इतकी एक्सायटेड आहे की खूपच जास्त. त्यानंतर बघा इथे फाउंडेशन, थोडा मॉइश्चरायझर वगैरे लावून दिलं आणि त्यानंतर फाउंडेशन लावलं. तसंही लहान मुलांना खूप जास्त मेकअप करायची गरज नसते, पण डान्स वगैरे राहिलं तर मग करावंच लागते, कारण टीचरचे इन्स्ट्रक्शन असतात. ते जे आपलं टीचरसमोर आपला जो जोर आहे तो चालत नसतो आणि मग आपल्याला ऐकावंच लागते. सो बघा, अशा पद्धतीने मी साधंसुद्धा जो आहे तो तिला मेकअप करून
दिलं, फ्रॉक वगैरे तिने घालून घेतलं आणि आता हेअरस्टाईल करणं हे माझ्यासाठी खरंच खूपच मोठा टास्क आहे. आणि ती बघा हिची म्हणजे तुम्ही एक्साइटमेंट तिची बघू शकता, ती इतकी एक्साइटेड आहे की खूपच जास्त तिला असं वाटतंय की मी कधी स्कूलला जाणार आणि माझं कधी परफॉर्मन्स होणार. तो तिचे 1-2 स्टेप जे आहेत ते सुरू आहेत आणि म्हटलं हेअरस्टाईलचं मला खरंच खूपच म्हणजे कंटाळा येतो. ॲक्च्युली मला हेअरस्टाईलच करता येत नाही, म्हणून मी साधी पोनी वगैरे जे आहे ते डेली मी तिला घालून देत असते. पण तिच्या टीचरनी म्हटलेलं आहे की समोरून छान अशा वेण्या घालून हाय पोनी घालायची आहे आणि माझा तोच इथे प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. म्हणजे बरेचदा म्हणजे मी इथे बघू शकता तुम्ही म्हणजे केस बनवण्यामध्येच माझे 15 ते 20 मिनिट जे आहे ते निघून गेलेले आहे. म्हणजे केस केले पण ते काही जमतच नव्हते, म्हणजे त्याचा लुक छान दिसतच नव्हता. म्हणून परत परत वेण्या पाडा, परत परत पोनी पाडा आणि परत पुन्हा ते ओपन करून परत म्हणजे असं 1-2 कसरत केल्यानंतर जे आहे तिचे केस जे आहेत ते सेट झाले. तुम्ही इथे माझी जमलिंग जे आहे ते पाहू शकता हेअरस्टाईलची. तडजड करून करून जे फायनली तिचे केस जे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि ती पण पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि मेकअप करताना एक गोष्ट सगळ्यांसोबतच होते, जो मेकअप प्रॉडक्ट्स जे आहेत ते सगळे इकडे तिकडे पसारा होत जातो, कारण आपण मेकअप करण्यामध्ये इतके गुंतून जातो की सगळे पटापट घेतलं, पटापट ठेवलं. आणि माझंही तुम्ही बेड इथे बघू शकता, पूर्ण म्हणजे सर्कस झाल्यासारखं झालेलं आहे. आणि इथे बघा तिची छान मस्त माझी छोटीशी बावली जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि इथे तुम्ही तिचा फायनल लुक जो आहे तो बघू शकता. थोडं म्हणजे 5-10 मिनिटाचा जो आहे फोटोशूट केला आणि इतकी क्यूट दिसत होती की खूपच छान. आणि तिला आता शाळेला सोडलं आणि आम्ही पण म्हणजे 4:30 वाजता आम्हाला पॅरेंट्स लोकांना यायचं होतं. मी पण म्हणजे 4:30 झालेले आहे, 4:30-5 वाजले मला इथे यायला आणि 5 वाजता त्यांचा प्रोग्राम जो आहे तो सुरू होणार होता. सो बघा इथे आम्ही म्हणजे स्कूलला आलेला आहो आणि इथे मला कॅमेरा पकडण्यासाठी कोणीच नव्हता, म्हणून मी स्वतःच जे आहे ते छोटं मोठं शूटिंग जे आहे ती केलेली आहे. आणि इथे बघा स्टार्टिंग वेलकम सॉन्ग पासून जे आहे शाळेचा प्रोग्राम जो आहे तो सुरू झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि खरंच म्हणजे असे प्रोग्राम वगैरे राहिले तर इतकी मज्जा येत असते ना, म्हणजे खूपच जास्त म्हणजे खूप छान वाटते असं म्हणजे काही प्रोग्राम वगैरे बघायला. म्हणजे लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत ना त्या म्हणजे ताज्या होतात, कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं स्कूलमध्ये जे ॲन्युअल फंक्शन वगैरे राहायचं तर तो इतका दिवस म्हणजे ते इतके दिवस मजेत जायचे ना, म्हणजे खूपच जास्त. आणि सेम जसं चिवला डान्समध्ये आवड आहे तसंही मी पण छोट्यापणी मला पण खूप आवड होती. आणि इथे तुम्ही चिवचा डान्स बघू शकता, जो शेवटचा कपल दिसेल ना ती माझी चिव आहे. तर थोड्या वेळ तुम्ही तिचा डान्स जो आहे तो एन्जॉय करा. आहे. आणि इथे म्हणजे नर्सरी ते 4th स्टँडर्डची मुलं जे आहेत म्हणजे त्यांचं डान्स झालं की त्यांना घरी
परत न्यायचं आहे आणि ते चिऊचं डान्स झाल्याबरोबर जे आहे ते आम्ही पण घरी परत आलो, कारण सगळ्या मुलांचे डान्स जर बघत राहिले असते तर मग 10-11 जे आहेत ते वाजले असते. त्यानंतर बघा घरी जो बेडवर पसारा होता तो आवरून घेतला आणि ॲक्च्युली मला साडी नेसायची होती आज, म्हणून मी साडी नेसायचं म्हटलं तर 1 ते 2 साड्या ज्या आहे अलमारीमधून निघतच असतात, तर मी 2 साड्या काढल्या होत्या आणि यातली फक्त घातली एकच. म्हणून म्हटलं आता ज्या साड्या मी काढल्या होत्या त्या सगळ्या मी असे छान म्हणजे एका साडी कवरमध्ये छान पॅक करून ठेवून देते. त्यानंतर काही मेकअपचे प्रॉडक्ट्स जे आहेत म्हणजे मी इथेच ठेवून दिले, कारण मला म्हणजे थोडं उशीर झालं होतं शाळेत जायला आणि मला चिऊचा डान्स जो आहे तो मिस करायचं नव्हतं, म्हणून मग मी आणि मला तिथे जाऊन लवकर चेअर पण पकडायची होती, म्हणून जे आहे मी पटापट हे सगळं असंच ठेवून दिलं. आणि आता सगळं हे मेकअपचे प्रॉडक्ट्स वगैरे जे आहेत ते छान व्यवस्थित ठेवून देते. आणि बघा तुम्ही लिपस्टिक, आयलायनर, काजळ वगैरे जे असतात ना त्या वस्तू अशा एक म्हणजे छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत ना त्या मी असं रबर बँड असते ना त्यामध्ये असं म्हणजे बांधून ठेवते, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे जात नाही आणि ते बरोबर व्यवस्थित असतात. आणि मी नेहमी मेकअपचं प्रोडक्ट म्हणजे असेच व्यवस्थित ठेवत असते, जेणेकरून दुसऱ्यांदा मला यूज करायला म्हणजे कामात येतात. तर चला, अशा या आवराआवरीसोबत माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर स्पेशली चिऊचं डान्स कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.